उन्हाळ्यात कुठले पदार्थ घ्यावे? इतर ऋतूमध्ये म्हणजे जे काही बाकीचे ऋतू एक्सप्लेन केलेले आहेत, तर त्यामध्ये भात हा नाही सांगितला आहे. पण ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये हा तुमच्या डाएटमध्ये भाताचा समावेश हा करायला हवा. पण हा भात जो आहे, या बनवायची पद्धत जी आहे, ती आपण चेंज करायला हवी. तर यामध्ये कुकरमध्ये बनवलेला भात न घेता ओपन व्हेसलमधला पेज काढलेला जो काय भात असतो, तो घेणं अपेक्षित आहे. गव्हाची खीर, तांदळाची खीर, मिश्री घातलेली किंवा गव्हाचे जे काही पदार्थ आहे, शेवया आहेत, तर ह्या पदार्थांचा समावेश जो आहे तो डाएटमध्ये करायला हवा. गुरू आहेत, स्निग्ध आहेत, परत ते मधुर रसात्मक आहे, म्हणून ह्या गोष्टींचा समावेश तुम्ही करायला हवा. पालेभाज्या ह्या ऋतूमध्ये मोस्टली घेऊ नये. वात आणि पित्त ह्या वाढवत असतात, म्हणून ग्रीष्म ऋतूमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या घेऊ नये. फळभाज्यांमध्ये तुम्ही सगळ्या भाज्यांचा समावेश केला तरी चालणार आहे. तरी स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर दुधी भोपळा किंवा कोहळा ह्या ज्या आहे, काकडी आहे, ह्या सगळ्या भाज्यांचा समावेश फळभाज्यांचा समावेश तुम्ही डाएटमध्ये करायला हवा. पानक किंवा सरबत कुठलं घ्यायला पाहिजे? तर ह्या ऋतूमध्ये अंगाची लाही होत असते, उष्णता खूप भयंकर वाढलेली असते वातावरणामध्ये. त्याला बॅलन्स करायला किंवा शरीरातली उष्णता रिड्यूस करायला म्हणून आपण खसचं सरबत, कैरीचं पन्ह, सत्तूचं जे काय मिश्री घातलेलं सरबत आहे ते, ह्या गोष्टींचा समावेश आपल्या डाएटमध्ये हा करायला हवा.